आज आपण कोविड-19 आणि मधुमेह यामध्ये काय साम्यता आहे? किंवा मधुमेही रुग्णांनी कोविड-19 मध्ये किंवा कोविड-19च्या पश्चात सुद्धा काय काळजी घ्यायला पाहिजे? याविषयी काही शास्त्रोक्त माहिती जाणून घेऊया. या सत्रामध्ये आपण पाहूया, मधुमेह म्हणजे काय? मधुमेहामुळे प्रतिकार शक्तीवर कसा परिणाम होतो किंवा तो काय परिणाम आहे? मधुमेही रुग्णांना कोविडचा धोका कितपत आहे? कारण बऱ्याच जणांमध्ये असा गैरसमज आहे, की मधुमेही असल्यामुळे कदाचित मला कोविड-19चा धोका हा जास्त आहे. पण हे खरेच सत्य आहे का? शास्त्रोक्त अभ्यास काय सांगतो? हे सुद्धा आपण जाणून घेऊया. कोविड-19ची मधुमेहींमधील घातक लक्षणे कोणती? आता बऱ्याच सत्रांमधून आपण पाहिलं, की कोविड-19ची लक्षणे कोणती आहेत? पण मुळे किंवा मधुमेह वाढल्यामुळे मधुमेही रुग्णांमध्ये कुठली घातक लक्षणे दिसतात का? हे सुद्धा आपण जाणून घेऊया. मधुमेही रुग्णांनी कोविड-19 मध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे? हे सुद्धा आपण जाणून घेऊया. आणि बऱ्याच अंशी असं आढळून आलेलं आहे आणि आता शास्त्रोक्त माहिती सुद्धा अशी आलेली आहे बऱ्याच अभ्यासिकेमध्ये, की कोविड-19 पश्चात रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं आहे. पण याचं कारण काय? खरंच रक्तातलं साखरेचं प्रमाण कशामुळे वाढलेलं आहे? केवळ औषध उपचारामुळे वाढलेलं आहे का आणखीनही बरीचशी कारणे आहेत? ते सुद्धा आपण शास्त्रोक्त माहिती जाणून घेऊया. कोविड-19 पश्चात प्रत्येकानेच काय काळजी घ्यावी याची सुद्धा माहिती घेऊया. कोविड-19 पश्चात मधुमेह होण्याची शक्यता कितपत आहे आणि काय कारणे आहेत ज्यामुळे की कोविड-19 पश्चात सुद्धा आता आम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बरेचसे मधुमेही रुग्ण हे कोविड-19 पश्चात पाहतोय. तर ते कशामुळे आहेत? त्यांची कारणे कोणती आहेत? हे सुद्धा जाणून घेऊया. व्यायामाबद्दलच्या सूचना याचं कारणच असं आहे, की आम्ही ज्यावेळेस मधुमेहाची ट्रीटमेंट किंवा उपचार असं म्हणतो, त्यात 4 जे आधारस्तंभ सांगितले जातात. आहार, व्यायाम, औषधोपचार आणि मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती. तर व्यायाम हा फार महत्वाचा आधारस्तंभ आहे आणि कोविड-19 मध्ये किंवा कोविड-19 पश्चात मधुमेही रुग्णांनी कुठले व्यायाम करावे किंवा त्या व्यायामाबद्दलच्या सूचना हे सुद्धा आपण पाहूया. आणि सरतेशेवटी मधुमेह व कोविड लसीकरण याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेऊया, की मधुमेही रुग्णांनी कोविड लसीकरण करून घेणं गरजेचं आहे का? कारण बऱ्याचशा मधुमेही रुग्णांमध्ये असा गैरसमज आहे, की मधुमेह असल्यामुळे मला कोविडचे लसीकरण करून घ्यायची आवश्यकता आहे किंवा नाही, किंवा मधुमेही रुग्णांमध्ये त्याचे दुष्परिणाम जास्त आढळून येतात का? तर याची सुद्धा आपण शास्त्रोक्त माहिती जाणून घेऊया. आणि सरतेशेवटी जरी आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने असं म्हणत असू, की तिसरी लाट कदाचित येणार नाही, सर्वांचं लसीकरण झालं आणि हर्ड इम्युनिटी जर आली, तर कदाचित तिसऱ्या लाटेची आपल्याला तयारी करायला लागणार नाही. पण जर अनुभव पाहिला, तर पहिल्या लाटेच्या वेळेस सुद्धा असं वाटलं होतं दुसरी लाट येणार नाही. जर कदाचित तिसरी लाट आलीच, तर मधुमेही रुग्णांनी काय तयारी करावी किंवा एकूणच आपण कशा तयारीनिशी तिसऱ्या लाटेला सामोरं जावं ते सुद्धा थोडक्यात आपण पाहूया. तर मधुमेह म्हणजे काय? मधुमेह म्हणजे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढणे. आता मधुमेहाचं जर निदान करायचं असेल, तर उपाशीपोटी रक्तातलं साखरेचं प्रमाण आणि जेवणानंतरचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारणच असं आहे, की बऱ्याच जणांचा असा समज आहे किंवा मी असं म्हणेन, की गैरसमज आहे, की फक्त रक्तातलं साखरेचं प्रमाण कधीही दिवसातून एकदा तपासलं आणि ते जर प्रमाण जास्त नसेल, तर मधुमेह नाही. पण सर्वच संघटना म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर जागतिक आरोग्य संघटना किंवा आमच्या अमेरिकन डायबिटीस असोसिएशन किंवा इव्हन आयसीएमआर यांचं सुद्धा असं म्हणणं आहे, की मधुमेहाचं जर निदान करायचं असेल, तर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 2 वेळा तपासणं अतिशय गरजेचं आहे. उपाशीपोटी आणि जेवणानंतर. जेवणानंतर साधारणपणे 1.5 ते 2 तासानंतर. जर तुमचं उपाशीपोटीचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 100 पेक्षा जास्त असेल आणि जेवणानंतर 1.5 ते 2 तासानंतरचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 140 पेक्षा जास्त असेल, तर नक्कीच तुम्ही मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहात किंवा त्या व्यक्तीला मधुमेह हा झालेला आहे. म्हणून 2 वेळाचं रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घेणं हे खूप गरजेचं आहे. हे सांगण्याचं कारणच एवढं, की बऱ्याच वेळेस आम्ही असे रुग्ण बघतो, की ज्यांना कोविड-19 झालेला असतो. कोविड-19 मध्ये बऱ्याच वेळेस त्यांना डॉक्टर सांगतात, की तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला औषधोपचार घ्यावा लागला. पण कोविड-19 पश्चात ते आपल्या रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासायचं विसरतात किंवा करत नाही. तर अशा व्यक्तींनी मधुमेह आहे असं समजून रक्तातलं साखरेचं प्रमाण 2 वेळा अर्थातच उपाशीपोटी एकदा आणि जेवणानंतर साधारणपणे 1.5 ते 2 तासानंतर तपासून घेणं गरजेचं आहे. आणि ते जर जास्त असेल, तर त्याप्रमाणे औषधोपचार करून घेणं हे खूप गरजेचं आहे. मधुमेहाचे प्रकार कोणते? तर मधुमेहाचे मूळतः 2 प्रकार आहेत. एक आहे टाइप 1 आणि दुसरा आहे टाइप 2. पण बऱ्याच गरोदर महिलांमध्ये सुद्धा मधुमेह हा आढळतो आणि तिसरा प्रकार जो आहे, तो गरोदर महिलांमधील मधुमेह. टाइप 1 आणि टाइप 2 यामधील फरक काय? तर टाइप 1 हा लहान मुलांमध्ये आढळतो आणि टाइप 1 मध्ये इन्सुलिन नावाचं जे संप्रेरक आहे, ते पूर्णतः नसते किंवा त्याचा अभाव असतो. आता इन्सुलिन काय आहे?
तर स्वादुपिंड जे आपल्या शरीरामध्ये एक ग्रंथी आहे, त्यामधून स्त्रावलं जाणारं इन्सुलिन हे संप्रेरक आहे आणि ज्यामुळेच प्रत्येक मनुष्यातील रक्तातील साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवलं जातं. पण टाइप 1 चे जर मुलं बघितली तुम्ही, तर त्यांच्या स्वादुपिंडामधून इन्सुलिनचा स्त्राव हा होत नाही आणि तो न झाल्या कारणामुळे त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलं जातं. म्हणून टाइप 1 अशी जी रुग्ण आहेत, अशी जी मुलं आहेत, त्यांना इन्सुलिनची मात्रा ही गरजेची असते आणि बऱ्याच वेळेस डायबेटिक केटोएसिडोसिस किंवा हा एक सीरियस कॉम्प्लिकेशन आहे टाइप 1 चं, हे बऱ्याचशा लहान मुलांमध्ये टाइप 1 च्या आढळून येतं. टाइप 2 जर बघितला, हा प्रकार साधारणपणे वयस्कर लोकांमध्ये आढळून येतो आणि हा टाइप 2 च्या प्रकारामध्ये स्वादुपिंड हे इन्सुलिनचा स्त्राव करतं, पण इन्सुलिन हे योग्य प्रकारे कार्य करत नाही. तर का कार्य करत नाही? त्याची बरीचशी कारणे आहेत. व्यायामाचा अभाव असेल, तुमच्यात स्थूलता असेल किंवा जीवनशैली बदलली गेलेली असेल, तर त्यामुळे तुम्हाला इन्सुलिनचा स्त्राव होत असून सुद्धा तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन हे व्यवस्थित कार्य करत नाही आणि ते कार्य न केल्यामुळेच तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं. हा झाला टाइप 2 आणि बऱ्याच अंशी हा वयस्कर लोकांमध्ये आढळून येतो. गरोदर महिलांमध्ये सुद्धा जर रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असेल, तर त्या रुग्णाला गरोदर महिलांमधील मधुमेह असं म्हटलं जातं. तर साधारणपणे टाइप 1, टाइप 2 आणि गरोदर महिलांमधील मधुमेह हे असे 3 प्रकार आहेत मधुमेहाचे. मधुमेहाला मी बऱ्याच वेळेस असं सांगतो, की मधुमेह हे चुंबकासारखं काम करतं. चुंबकासारखं काम का करतं? आणि असं म्हणण्याचं कारणच काय? तर बरेचसे रोग हे मधुमेहामुळे केवळ आकर्षित होतात मधुमेही रुग्णांना. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं असेल, की मधुमेह रुग्णांमध्ये हृदयावर दुष्परिणाम झालेला असतो, त्यांच्या किडनीवर दुष्परिणाम झालेला असतो. बऱ्याच वेळेस हातापायांमधल्या नसा व धमन्या यांच्यावर दुष्परिणाम झालेला असतो. डोळ्यांमधील जे पटल आहे, त्याच्यावर सुद्धा दुष्परिणाम झालेला असतो. आणि हा दुष्परिणाम केवळ रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा मधुमेह नियंत्रित नसल्यामुळे होतो. हे जसे वेगळे-वेगळे रोग आहेत, वेगळ्या-वेगळ्या संस्थेचे रोग आहेत आणि ते केवळ मधुमेह नियंत्रित नसल्यामुळे झालेले आहेत. त्याचप्रमाणे मधुमेह हा जर नियंत्रित नसेल, तर तुमच्या प्रतिकार शक्तीवर सुद्धा दुष्परिणाम करतो किंवा तुमच्या प्रतिकार शक्तीला सुद्धा तो कमी करतो. आता आपल्याला साधारणपणे माहिती आहे, की एखाद्या जंतूचा जर प्रादुर्भाव झालेला असेल किंवा एखादा विषाणू किंवा जीवाणू तुमच्या शरीरात जर आलेला असेल, तर त्याच्यासाठी म्हणून आपल्या शरीरामध्ये एक संस्था कार्य करते. त्यालाच आपण प्रतिकार शक्ती असं म्हणतो. आणि ही प्रतिकार शक्ती असण्यासाठी म्हणून पांढऱ्या पेशी ह्या अशा प्रतिकार शक्तीचं काम करतात. आणि या पांढऱ्या पेशी अक्षरशः त्या जंतूंना किंवा विषाणूला गिळंकृत करतात आणि ह्या गिळंकृत करण्याच्या प्रोसेसलाच फॅगोसायटोसिस असं म्हटलं जातं. जर तुम्ही बघितलं रक्तातलं साखरेचं प्रमाण जर वाढलेलं असेल, तर किमोटॅक्सिस म्हणजेच ह्या पांढऱ्या पेशी ज्या जंतूकडे जातात, तो रस्ता हा सुद्धा याच्यावर परिणाम करतो. रक्तातली साखरेचे प्रमाण वाढलेले असेल किंवा मधुमेह नियंत्रित नसेल तर. आणि त्याचबरोबर जी गिळंकृत करण्याची प्रक्रिया आहे, जो फॅगोसायटोसिस आहे, ती सुद्धा प्रक्रिया रक्तातले साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा मधुमेह नियंत्रित नसल्यामुळे ही सुद्धा प्रक्रिया त्यावर सुद्धा परिणाम होतो. म्हणजे थोडक्यात काय, तर मधुमेहामुळे प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो आणि हा परिणाम झाल्यामुळेच कदाचित मधुमेही रुग्णांना कोविड-19 चा धोका हा थोडासा जास्तच आहे. पण खरंच असं आहे का? तर असं नाही. मधुमेही रुग्णांना सुद्धा कोविडचा सर्वसामान्यांसारखाच धोका आहे. याचं कारणच असं आहे, की मागच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये किंवा 2019 ला ज्यावेळेस चीनमध्ये पहिली केस आली वुहानमध्ये आणि त्याच्यानंतर बरेचसे अभ्यास पुढे आले आणि त्यावेळेस त्या अभ्यासिकेमध्ये असं सापडलं गेलं, की कोविड रुग्णांमध्ये त्यांनी ज्यावेळेस बघितलं, की पर्सेंटेज वाईज मधुमेही किंवा डायबिटिक पेशंट्स किती आहेत? तर त्यांना सर्वप्रथम असं दिसलं, की कोविड रुग्णांमध्ये साधारणपणे 3% हे मधुमेही रुग्ण होते. पण जसे-जसे कोविडचे किंवा कोरोनाचे पेशंट्स वाढायला लागले, तसा हा आकडा साधारणपणे 20 ते 25% पर्यंत गेला. नंतर असं निदर्शनास आलं, ज्यावेळेस मधुमेही रुग्णांचा विचार केला गेला आणि मधुमेही रुग्णांमध्ये खरंच कोरोनाचं प्रमाण जास्त आहे का? कोविडचं प्रमाण जास्त आहे का? हा अभ्यास ज्यावेळेस बघितला गेला, त्यावेळेस असं निदर्शनास आलं, की सर्वसामान्यांसारखाच मधुमेही रुग्णांना सुद्धा कोविडचा धोका तितकाच आहे. म्हणजे पर्सेंटेज वाईज सर्वसामान्यांना जेवढा धोका आहे, तेवढाच मधुमेही रुग्णांना सुद्धा आहे. म्हणजे जर तुम्ही त्रिसूत्रीचा वापर केला नाही, तर कदाचित तुम्हाला आणि जर तुम्ही मधुमेही रुग्ण असाल, तर कोविडचा संसर्ग हा होऊ शकतो. पण धोका कधी आहे? लक्षणे आणि होणारे दुष्परिणाम जर बघितले तुम्ही कोविडचे, तर ते अतिशय तीव्र स्वरूपाचे असतात. तुम्ही बऱ्याच वेळेस पेपरमध्ये वाचलं असेल किंवा बऱ्याचशा तुमच्या ओळखीच्या किंवा नातेवाईकांमध्ये बघितलं असेल, की मधुमेही रुग्ण जर असेल, तर त्याला अतिदक्षता विभागामध्ये ठेवलं जातं आणि त्याचं
त्याचे दुष्परिणाम किंवा त्याची लक्षणे जर पाहिली तर ही तीव्र स्वरूपाची असते. याचे कारणच केवळ आहे, जसं आपण पहिल्यांदाच बघितलं की मधुमेह जर नियंत्रित नसेल, रक्तशर्करा नियंत्रित नसेल, रक्तातलं साखरेचं प्रमाण हे जर नियंत्रित नसेल, तर प्रतिकारशक्ती कमी होते आणि ही प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळेच कदाचित कोरोना विषाणूचा परिणाम हा जास्त प्रकारे होतो आणि त्यामुळे होणारी लक्षणे, होणारे दुष्परिणाम हे मात्र तीव्र स्वरूपाचे असतात. कोरोना विषाणूमुळे नुसतंच तीव्र स्वरूपाचे दुष्परिणाम होत नाहीत, तर त्यामुळे रक्त शर्करेचं प्रमाण सुद्धा कमी किंवा अधिक होण्याचा धोका हा असतो. आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेस काय होतं की कोरोना विषाणूचा इन्फेक्शन झालेल्या मधुमेह रुग्णांमध्ये मध्ये वापरले जाणारे इन्सुलिन किंवा वापरल्या जाणाऱ्या औषध गोळ्या ह्या व्यवस्थित रित्या जर वापरल्या गेल्या नाहीत, तर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी किंवा अधिक होण्याचा धोका हा जास्त असतो. म्हणजेच रक्त शर्करेचं फ्लक्च्युएशन हे जास्त होण्याची शक्यता असते आणि हा सुद्धा एक दुष्परिणामच आहे कोविड-19 किंवा कोरोना इन्फेक्शनचा मधुमेही रुग्णांमध्ये. आणि आत्ताच आपण जसं बघितलं की मधुमेहाचे 2 टाइप आहेत. एक आहे टाइप 1 आणि दुसरा आहे टाइप 2. टाइप 1 मध्ये जिथे इन्सुलिनची मात्रा हे 0 असते किंवा इन्सुलिन हे स्त्रावलं जात नाही स्वादुपिंडामधून आणि त्यामुळे तिथे डायबेटिक किटोएसिडोसिस सारख्या जीवघेण्या परिस्थितीची शक्यता कोविड-19चं जर इन्फेक्शन झालं असेल, तर होण्याचीही जास्त असेल. त्याचं कारणच असं की इन्सुलिन नसल्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता किंवा जास्त वाढण्याची शक्यता असते आणि रक्त शर्करा वाढल्यामुळे प्रतिकार शक्ती कमी होते आणि प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळेच कोरोनाचं इन्फेक्शन किंवा त्याचे दुष्परिणाम हे तीव्र स्वरूपाचे होऊन डायबेटिक किटोएसिडोसिस अशा जीव घेण्या परिस्थितीची सामना किंवा अशा परिस्थितीचा सामना मधुमेह रुग्णांना कोविड-19 मध्ये करावा लागतो. तर असे बरेचसे दुष्परिणाम आणि तीव्र लक्षणे ही मधुमेह रुग्णांमध्ये कोविड-19 मुळे दिसू शकतात. म्हणजे सर्वसामान्यांसारखाच धोका आहे. त्यांना सुद्धा कोविड-19 होऊ शकतं जर त्रिसूत्रीचं पालन केलं गेलं नाही तर. पण दुर्दैवानं जर असा कोविड-19चा प्रादुर्भाव झालाच, कोरोनाचा प्रादुर्भाव झालाच, तर होणारी लक्षणे आणि दुष्परिणाम हे तीव्र स्वरूपाचे असतात. पण केवळ मधुमेह नियंत्रित ठेवला तर नक्कीच या कोविड-19 वर सुद्धा बऱ्याच मधुमेह रुग्णांनी ही मात व्यवस्थितरित्या केलेली आहे. आता कोविड-19 ची लक्षणे कोणती आणि अशी कोणती घातक लक्षणे आहेत, जी बघितल्या किंवा दिसल्या आपण मधुमेह तज्ञांचा किंवा तज्ञांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे. साधारणपणे आपण पाहिलंय की कोविड-19 किंवा कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यानंतर रुग्णाला थंडी ताप येतो, घसा खवखवतो, डोके दुखतं किंवा सर्दी, वास न येणे, तोंडाची चव जाणे, पातळ संडास होणे, बऱ्याच रुग्णांना अंगदुखी किंवा मांसपेशी दुखणे हे सुद्धा लक्षणे दिसतात. आणि अशी लक्षणे असेल तर आपण पाहिलं की मागच्या म्हणजे सेकंड वेव्ह पर्यंत अशी गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स होते की होम आयसोलेशन किंवा घरातून सुद्धा विलगीकरण जरी केलं तरी चालत होतं. पण आता नंतर गव्हर्नमेंटने असे गाईडलाईन्स काढलेले आहेत की घरातलं विलगीकरण हे चालणार नाही. तुम्हाला किंवा प्रत्येक पेशंटला हे हॉस्पिटलायझेशन किंवा सीसीसी किंवा कोविड केअर सेंटरमध्येच अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जाईल. याचं कारणच असं आहे की घातक लक्षणे जर दिसली तर इमिजिएटली त्या मधुमेह रुग्णाला किंवा कुठल्याही रुग्णाला कोविड-19च्या ही ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे. तर अशी कुठली घातक लक्षणे आहेत? एक, श्वास घेण्यास त्रास होणे. दुसरं, छातीवर दाब असल्यासारखं वाटणे किंवा बऱ्याच जणांना कन्फ्यूज स्टेट किंवा गोंधळल्यासारखी स्थिती होते. बऱ्याच जणांचे ओठ किंवा चेहरा हा काळा निळा पडतो. आणि असं जर घातक लक्षणे असतील तर इमिजिएटली त्या रुग्णाला हॉस्पिटलाइज करणं गरजेचं आहे. त्या रुग्णाला ट्रीटमेंट किंवा त्या रुग्णाला औषधोपचार देणं हे खूप गरजेचं आहे. तर अशी घातक लक्षणे हे मधुमेह रुग्णांमध्ये जास्त आढळून येतात. आपण जर पाहिलं तर बरेचसे कोविड-19चे रुग्ण हे पहिल्या लाटेमध्ये किंवा दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा घरी विलगीकरण करून सुद्धा बऱ्याच अंशी हे पूर्णपणे बरे झालेले आहेत. पूर्णपणे त्यांनी कोविड-19चा व्यवस्थितरित्या सामना केला. पण मधुमेह रुग्ण जर असेल आणि अशी जर घातक लक्षणे असतील म्हणजेच श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीवर दाब असल्यासारखे वाटणे किंवा गोंधळल्यासारखी स्थिती होणे, तर अशा वेळेस त्या मधुमेह रुग्णाला त्या कोविड-19च्या इन्फेक्शनसाठी ताबडतोब उपचार किंवा औषधोपचार करून घेणं हे खूप गरजेचं आहे. तर अशी घातक लक्षणे हे मधुमेह रुग्णांमध्ये जास्त आढळून येतात. याचं कारणच असं आहे की जर मधुमेह नियंत्रित नसेल, जर रक्त शर्करा नियंत्रित नसेल, तर त्यामुळे त्याच्या प्रतिकार शक्तीवर दुष्परिणाम होतो. त्याची प्रतिकार शक्ती कमी होते आणि ती प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळेच केवळ कोरोनाचं इन्फेक्शन वाढत जातं, कोविड वाढत जातो आणि होणारी लक्षणे किंवा होणारे दुष्परिणाम हे घातक किंवा जीवघेणे ठरले जाऊ शकतात. तर मधुमेह रुग्णांनी खरं कोविड-19 मध्ये काय घ्यावयाची काळजी आहे? घ्यावयाची काळजी ही सर्वसामान्यांसारखीच आहे. त्रिसूत्रीचं पालन करणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थच असा आहे की शारीरिक अंतर ठेवणे,
मास्कचा किंवा मुखपट्टीचा वापर करणे, हाताची स्वच्छता ठेवणे, ही त्रिसूत्री तर त्यांनी वापरलीच पाहिजे. पण त्याचबरोबर मधुमेह तज्ञांचा सल्ला घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. याचं कारणच असं आहे, की बऱ्याच वेळेस मधुमेह रुग्णांमध्ये एकही लक्षण नसल्यामुळे तज्ञांचा सल्ला घेणे हे बऱ्याच वेळेस आढळून येत नाही. म्हणजे आम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये असं बघतो, की 6-6 महिने बऱ्याच वेळेस मधुमेही रुग्ण स्वतःची रक्तशर्करा तपासत नाही. त्याचं कारणच केवळ असं आहे, की लक्षणं ही नसतात. मधुमेहांना बऱ्याच म्हणजे 50% जर मधुमेही रुग्ण बघितलं तुम्ही, तर त्यांना लक्षणेही नसतात. आणि म्हणून जरी लक्षणे नसतील, तरी सुद्धा तुम्ही मधुमेह तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. याचं कारणच असं आहे, की रक्त शर्करेचं स्वयंपरीक्षण करून घेणं आणि रक्त शर्करा तपासणं हे खूप गरजेचं आहे. जर रक्त शर्करा किंवा मधुमेह नियंत्रित नसेल, तर तुम्हाला कोविड-19चाच नाही, बऱ्याचशा दुसऱ्याही संधिसाधू इन्फेक्शनचा हा चान्स किंवा धोका असू शकतो. जास्तीत जास्त द्रव पदार्थ घेणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण तुमच्या शरीरातील द्रव परिस्थिती किंवा हायड्रेशन हे मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. कोरोना हा व्हायरस आहे, कोरोना हा विषाणू आहे आणि बऱ्याचशा विषाणूच्या प्रादुर्भावामध्ये, बऱ्याचशा व्हायरस इन्फेक्शनमध्ये डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात आणि त्याचमुळे कोरोना इन्फेक्शन किंवा कोविड-19 मध्ये सुद्धा जास्तीत जास्त द्रव पदार्थ घेणे आणि आपलं हायड्रेशन मेंटेन ठेवणे किंवा द्रव परिस्थिती शरीरातील मेंटेन ठेवणं हे खूप गरजेचं आहे. नंतर औषधी गोळ्या आणि इन्सुलिन वेळच्या वेळी घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मधुमेही रुग्णांमध्ये बऱ्याच वेळेस औषध गोळ्या किंवा इन्सुलिन ह्या चुकवल्या जातात. कारण याचं कारणच असं आहे, की मधुमेह रुग्णांमध्ये बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे, की जेवण केलं नाही किंवा एखाद्या वेळेस जर मी अन्न चुकवलं, तर तशा वेळेस औषधी गोळ्या किंवा इन्सुलिन ह्या मी घ्यायची गरज नाही. कारण माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढणार नाही. पण मधुमेहींनी कोविड-19 मध्ये स्वतःच्या औषधी गोळ्या किंवा इन्सुलिन ह्या वेळच्या वेळेवर घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर लक्षणांना दुर्लक्षित करू नका. एखादं कुठलंही लक्षण म्हणजे सर्दी ताप जरी असेल, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या तज्ञांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याचं कारणच असं आहे, की तो सर्दी ताप किंवा ती अंगदुखी कदाचित ही कोरोना इन्फेक्शनमुळे असू शकते आणि तुमची टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून लक्षणांना दुर्लक्षित करू नका आणि जर घातक लक्षणे असतील, तर तुम्हाला इमिडिएटली ट्रीटमेंट किंवा औषधोपचार करणं हे खूप गरजेचं आहे. लक्षणासाठी स्वतः औषधोपचार करू नका. बऱ्याच वेळेस असं आढळून येतं, की सर्दी ताप आहे आणि तो सर्दी ताप कोरोनाचा नसल्यामुळे किंवा कोविड-19चा नसल्यामुळे ओव्हर द काउंटर औषधी किंवा स्वतः औषधोपचार हे घेतले जातात. पण असं करणं किंवा असे औषधोपचार घेणं हे सुद्धा खूप घातक ठरू शकतं. म्हणून मधुमेहींनीच म्हणून नाही, प्रत्येकानेच कोविड-19 मध्ये स्वतः लक्षणासाठी केवळ औषधोपचार करणं हे घातक ठरू शकतं. जेवण टाळणे. आता बऱ्याच वेळेस असं होतं, की चव नसणे किंवा वास न येणे यामुळे सुद्धा किंवा बऱ्याच वेळेस होणाऱ्या लक्षणांमुळे जेवण जात नाही. पण अशा वेळेस सुद्धा जेवणाच्या वेळा पाळणं हे मधुमेही रुग्णांनी खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं, की पहिल्या स्लाइडमध्ये आपण बघितलं, की कोरोनाच्या इन्फेक्शनमुळे किंवा कोविड-19 मुळे बऱ्याच वेळेस रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी किंवा अधिक हे दोन्ही होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच रक्तातल्या साखरेचं फ्लक्च्युएशन्स होणं हे खूप असू शकतं आणि हे जर टाळायचं असेल, तर केवळ जेवणाच्या वेळा पाळणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून जेवण टाळणे हे सुद्धा न करणं मधुमेही रुग्णांनी कोविड-19 मध्ये अपेक्षित आहे. इन्सुलिनची किंवा औषधोपचारांची मात्रा स्वतः बदलणे. याचं कारणच असं आहे, की तुम्ही जर स्वतःच इन्सुलिनची मात्रा किंवा डोस आणि औषधोपचारांचा डोस हा जर बदलला कमी किंवा अधिक प्रमाणात, तर रक्तातल्या साखरेचे प्रमाणाचे फ्लक्च्युएशन होण्याची शक्यता ही जास्त असते. आणि रक्तातल्या साखरेचं फ्लक्च्युएशन किंवा त्याचं जर नियंत्रित व्यवस्थित नाही ठेवलं गेलं, तर नक्कीच तुम्हाला दुष्परिणामाला सामोरं जावं लागतं. आणि याच कारणासाठी म्हणून इन्सुलिनची मात्रा ही स्वतः न बदलता तुमच्या तज्ञांचा सल्ला घेणे, रक्त शर्करेचं स्वयं परीक्षण करणे, रक्त शर्करा तपासणे आणि त्यानंतरच इन्सुलिनची किंवा औषध गोळ्यांची मात्रा बदलणं हे अपेक्षित आहे. ग्लुकोमीटर आणि ऑक्सिमीटर याचा इतरांसाठी वापर न करणे. हे का अपेक्षित आहे? ग्लुकोमीटर म्हणजे एक असं साधं छोटंसं इन्स्ट्रुमेंट आहे. आता ऑक्सिमीटर बद्दल मी बोलत नाही, कारण ऑक्सिमीटर बऱ्याच जणांना माहिती झालंय. कोरोनाच्या इन्फेक्शनमध्ये किंवा कोविड-19च्या या काळामध्ये गेली 2 वर्ष आपण हे छोटंसं इन्स्ट्रुमेंट वापरतोय. ऑक्सिमीटर म्हणजे जे की बोटाला लावलं जातं आणि तुमच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण त्यामध्ये दिसतं, डिस्प्लेवर दिसतं. तशाच पद्धतीचं ग्लुकोमीटर सुद्धा आहे. ग्लुकोमीटरमध्ये तुम्हाला फक्त 1 थेंब रक्त द्यावा लागतो आणि त्यातून तुमच्या त्या ग्लुकोमीटरवर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण किती आहे हे डिस्प्लेवर दिसतं.
पण हे ग्लुकोमीटर आणि ऑक्सिमीटर वापरताना हे फक्त स्वतःसाठीच वापरणं हे खूप गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की हे ऑक्सिमीटर आणि ग्लुकोमीटर सर्वांनीच एकच जर वापरायला लागलं तर त्यामुळे सुद्धा कोविड-19चा प्रसार हा होण्याची शक्यता असते. समजा एखादा मधुमेही रुग्ण हा त्याला दुर्दैवाने कोविड-19चं इन्फेक्शन झालेलं आहे, कोरोनाचं इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्याच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासताना वापरलं गेलेलं ग्लुकोमीटर हेच जर दुसऱ्यांनी वापरलं तर कदाचित त्या कोविड-19चा किंवा कोरोनाच्या इन्फेक्शनचा प्रसार होण्याची शक्यता आहे. म्हणून ग्लुकोमीटर किंवा ऑक्सिमीटर हे स्वतःच वापरा, इतरांसाठी वापरू देऊ नका. आणि हायपोग्लायसिमिया किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होणे याची लक्षणं काय हे सुद्धा माहिती करून घेणं किंवा जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याचं कारणच असं आहे की बऱ्याच वेळेस जेवण न केल्यामुळं किंवा इन्सुलिनची मात्रा बदलली गेल्यामुळं मधुमेही रुग्णांना रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होणे किंवा हायपोग्लायसिमिया होणे याची शक्यता खूप जास्त असते. आणि असं जर हायपोग्लायसिमिया झाला तर रूल ऑफ 15 किंवा 15चा नियम जो आहे तो पाळणं खूप गरजेचं आहे. तर हायपोग्लायसिमियाची लक्षणं कोणती? तर साधारणपणे घाम फुटणे किंवा भूक जास्त लागणे, हातापायात थरकाप सुटणे, छातीत धडधड होणे अशी जर लक्षणे असतील तर प्रथम तुम्ही ग्लुकोमीटरनी कन्फर्म करणं गरजेचं आहे की खरंच माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी आहे किंवा नाही. आणि ते जर साधारणपणे 60 किंवा 70 पेक्षा कमी असेल याचाच अर्थ हायपोग्लायसिमिया किंवा रक्त शर्करा ही जर कमी असेल तर रूल ऑफ 15 किंवा 15चा नियम हा पाळणं खूप गरजेचं आहे. तर हा रूल ऑफ 15 किंवा 15चा नियम काय? तर शास्त्र असं सांगतं की 15 ग्रॅमचं तुम्हाला ग्लुकोज किंवा 15 ग्रॅमचं एखादं शर्करायुक्त पदार्थ खाणे, 15 मिनिटानंतर पुन्हा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासणे. ते जर वाढलेलं असेल तर ठीक, नाहीतर पुन्हा 15 ग्रॅमचं तुम्हाला शर्करायुक्त पदार्थ हा खावा लागतो. आणि अशा पद्धतीने जोपर्यंत तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे साधारणपणे 140 पर्यंत येत नाही, तोपर्यंत तुम्हाला शर्करायुक्त पदार्थ हे खाणं अपेक्षित आहे. तर हायपोग्लायसिमिया हा सुद्धा एक दुष्परिणाम जो की घातक ठरू शकतो आणि त्याची लक्षणे माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचा उपचार सुद्धा 15च्या नियमानं किंवा रूल ऑफ 15 करणं हे घरच्या घरी खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मधुमेही रुग्णांनी कोविड-19 मध्ये काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. शारीरिक अंतर, मास्कचा वापर, हाताची स्वच्छता ही त्रिसूत्री तर आहेच, पण त्याचबरोबर रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवणे, जास्तीत जास्त द्रव पदार्थ घेणे, औषधोपचाराचे डोस किंवा मात्रा मनाने न बदलणे आणि लक्षणांसाठी स्वतः औषधोपचार न करणे. आता कोविड-19 मध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण का वाढतं? स्टिरॉइड्स किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स याचा वापर हा कोविड-19 मध्ये केला गेला. त्याचं कारणच असं आहे की आमच्या औषधशास्त्रामध्ये स्टिरॉइड्सला किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड्सला मॅजिक ड्रग असं म्हटलं जातं. म्हणजेच जादुई औषध. त्याचं कारणच असं आहे की बऱ्याचशा इन्फ्लमेटरी किंवा बऱ्याचशा इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये, रोगांमध्ये हा स्टिरॉइड्सचा वापर केला जातो. पण त्याचा जो डोस आहे, तो डोस कोविड-19 किंवा कोरोनाच्या इन्फेक्शन मध्ये रुग्णांच्या फायद्यासाठी म्हणून हा जास्त वापरला गेला. आणि यामुळेच बऱ्याचशा रुग्णांची रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलं गेलं. म्हणजे कोविड-19च्या उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधे, उदाहरणार्थ स्टिरॉइड्स याच्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलं गेलं. हे सर्वांनाच माहिती आहे. आता सर्वांनाच ते सर्वच ते जाणतात. पण याचबरोबर जर अनुवंशिकता असेल, जर स्थूलपणा असेल, तरी सुद्धा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कोविड-19 मध्ये वाढलेलं आढळून आलेलं आहे. असे बरेचसे पेशंट्स आहेत, जी की कोविड-19 पूर्वी म्हणजेच त्यांना कोरोनाचं इन्फेक्शन होण्यापूर्वी त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित होतं किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं नव्हतं. ते मधुमेही रुग्ण नव्हते. परंतु जर अनुवंशिकता असेल म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये मधुमेहाचा जर इतिहास असेल, तर कोविड-19च्या इन्फेक्शनमुळे त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं आढळून आलेलं आहे. स्थूलपणा हाच एक कारण आहे मधुमेह होण्याचा आणि कोविड-19 हे ट्रिगर सारखं काम करतं. कोविड-19चं इन्फेक्शन किंवा कोरोनाचं इन्फेक्शन आणि स्थूलपणा यामुळे सुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण बऱ्याच रुग्णांमध्ये वाढलेलं आढळून आलेलं आहे. ताणतणाव म्हणजे कोविड-19 झाला, कोरोनाचं इन्फेक्शन झालं, यामुळे असणारा स्ट्रेस किंवा दिली गेलेली ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंटमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे, विलगीकरण हा फार महत्वाचा विषय आहे. कोविड-19 किंवा कोरोनाच्या इन्फेक्शनमध्ये घरगुती विलगीकरण किंवा सेंटर मधलं विलगीकरण आणि हे विलगीकरण सुद्धा 1-2 दिवसाचं नसून साधारणपणे 13 ते 14 दिवसाचं म्हणजे 2 आठवड्यापर्यंत विलगीकरण आणि ह्या विलगीकरणामुळे सुद्धा बऱ्याच रुग्णांमध्ये ताणतणाव येतो आणि ह्या ताणतणावामुळे सुद्धा बऱ्याच रुग्णांमध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं आढळून आलेलं आहे. म्हणजे जर अनुवंशिकता असेल, जर स्थूलपणा असेल आणि त्यामुळे
तुमच्या कोविड-19 मध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढू शकतं. कोविड-19 मध्ये उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधे जशी की स्टेरॉइड्स त्यामुळे सुद्धा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढण्याचं वाढू शकतं. ताणतणाव, विलगीकरणामुळे येणारा ताणतणाव किंवा स्ट्रेस यामुळे सुद्धा कोविड-19च्या इन्फेक्शनमध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं. बऱ्याच वेळेस मधुमेह रुग्णांमध्येच असा गैरसमज आहे की कोविड-19चे मी एवढे सगळे औषधे घेतोय आणि त्यात अजून माझे डायबिटीसचे किंवा मधुमेहाचे औषधे किंवा मधुमेहाचं इन्सुलिन हे काय ही घेण्याची गरज नाही किंवा याचा गैरसमज. आणि अशा गैरसमजामुळे थांबवण्यात आलेली मधुमेहाची औषधे आणि इन्सुलिन यामुळे सुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं. पण हे जरी सगळं खरं असलं तरी सुद्धा कोरोना विषाणूचा सुद्धा असा एक परिणाम आहे की ज्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढतं. कोरोना विषाणू किंवा कोविड-19 ज्या विषाणूमुळे होतो ते सुद्धा स्वादुपिंडावर दुष्परिणाम करून किंवा स्वादुपिंडामधल्या ज्या पेशी आहेत बीटा सेल्स ज्यामुळे की इन्सुलिनचा स्त्राव होतो त्याच्यावर दुष्परिणाम करून सुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढवतं. आता कोविड-19 पश्चात काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण बऱ्याच वेळेस असं आढळून येतं की कोविड-19 मध्ये तुम्हाला किंवा मधुमेही रुग्णांना इन्सुलिन दिलं जातं कारण रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं. पण त्या पश्चात तो रुग्ण हा स्वतःचं किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासत नाही आणि इन्सुलिन सुद्धा बंद केलं जातं. तर अशा वेळेस कोविड-19 पश्चात तुम्ही मधुमेह तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासणं गरजेचं आहे आणि हे रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासताना पुन्हा तसंच उपाशीपोटी आणि जेवणानंतर या दोन्ही तपासण्या करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर HbA1c म्हणजेच ज्यामध्ये की तुम्हाला मागील 3 महिन्याच्या रक्त शर्करेची सरासरी ही आढळून येते. तर ही सुद्धा तपासणी करणं खूप गरजेचं आहे. HbA1c उपाशीपोटीची रक्तातलं साखरेचं प्रमाण आणि जेवणानंतरच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे जर तुम्ही तपासलं आणि हे जर नियंत्रित ठेवलं तर नक्कीच तुम्हाला कोविड पश्चात होणाऱ्या सुद्धा दुष्परिणामाला म्हणजे होणारे दुष्परिणाम सुद्धा तुम्ही टाळू शकता. म्हणून मधुमेह तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण किंवा मधुमेह नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे आणि हे लॅब मधूनच न तपासताना तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे स्वयंपरीक्षण म्हणजे ग्लुकोमीटरनं सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच रुग्णांना इन्सुलिन दिलं जातं आणि इन्सुलिन मुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी किंवा अधिक म्हणजेच फ्लक्च्युएशन्स होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. आणि यावेळेस किंवा अशा वेळेस तुम्ही रक्तातलं साखरेचं स्वयंपरीक्षण ग्लुकोमीटरद्वारे करणं आणि त्याप्रमाणे इन्सुलिनची मात्रा ही कमी अधिक करणं हे सुद्धा खूप अपेक्षित आहे. आणि तसं केलं तरच मधुमेह किंवा रक्तशर्करा ही नियंत्रित राहू शकते. म्हणून रक्तशर्करेचं स्वयंपरीक्षण करणं ते नियंत्रित ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. कोविड पश्चात मधुमेह तज्ञांचा सल्ला घेणं, वेळोवेळी तपासणी करणं आणि स्वयंपरीक्षण करणं रक्तातील साखरेचं हे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर एखाद्या रुग्णाला ताप किंवा सर्दी, डोळे लाल होणे, चेहऱ्यावर सूज येणे, चेहऱ्यावर काही भागावर जर मुंग्या येत असतील, दात हलत असतील तर अशी लक्षणे असल्यास ताबडतोब तज्ञांचा सल्ला घेणं हे सुद्धा खूप अपेक्षित आहे. म्युकॉरमायकोसिसचं आपण सर्वांनीच नाव ऐकलेलं आहे किंवा बऱ्याच वेळेस वाचलेलं सुद्धा आहे. तर हा म्युकॉरमायकोसिस आहे काय? तर हे फंगसचं इन्फेक्शन आहे आणि हे फंगसचं इन्फेक्शन हे बऱ्याच वेळेस कोविड पश्चात बऱ्याचशा रुग्णांमध्ये आढळून आलेलं आहे. आणि याचं कारणही केवळ एवढंच की जर रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित नसेल, मधुमेह नियंत्रित नसेल तर अशा रुग्णांना एक म्युकॉरमायकोसिसचा प्रादुर्भाव होण्याची ही शक्यता असते. आणि अशा वेळेस जर अशी लक्षणे आढळली, ताप असेल किंवा सर्दी असेल, डोळे लाल होत असतील, चेहऱ्यावर सूज येत असेल तर तुम्ही ताबडतोब तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि म्युकॉरमायकोसिस मधून सुद्धा किंवा म्युकॉरमायकोसिसला औषधोपचार जर योग्य आणि लवकर घेतला गेला तर त्याचं सुद्धा व्यवस्थितरित्या नियोजन आपण नक्कीच करू शकतो. त्याची सुद्धा ट्रीटमेंट ही व्यवस्थितरित्या होऊ शकते. आणि म्हणूनच कोविड-19 झाल्यानंतर सुद्धा त्याच्या पश्चात सुद्धा काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. मधुमेह नियंत्रित ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आता हे सर्व झालं मधुमेही रुग्णांसाठी. पण बऱ्याचशा अशा रुग्णांमध्ये म्हणजे ज्यांना कोरोनाचं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा कोविड-19 झालेलं आहे, त्यांना कोविड-19 पश्चात किंवा कोरोनाच्या इन्फेक्शनच्या पश्चात मधुमेह होण्याची शक्यता ही बऱ्याच रुग्णांमध्ये आहे किंवा बऱ्याचशा कोविड-19 झालेल्या रुग्णांमध्ये आढळून आली. त्याचं कारणही असं आहे की अनुवंशिकता व स्थूलपणा. पुन्हा मी तेच सांगतो कारण मधुमेह होण्याची कारणेच मेन आहेत. मधुमेह आणि कोविड-19 या दोन्हीतला जर फरक आपण बघितला तर मधुमेह हा नॉन कम्युनिकेबल डिसीज किंवा असंसर्गजन्य रोग आहे.
ज्याची काही कारणं ही खूप आहेत. त्याला आम्ही मल्टीफॅक्टोरियल डिसीज असं म्हणतो. तर त्यातलंच एक कारण म्हणजे अनुवंशिकता. त्यातलंच एक कारण म्हणजे स्थूलपणा. त्यातलंच एक कारण म्हणजे ताणतणाव. जर तुम्हाला ताणतणाव असेल, जर तुम्हाला मध्येच म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये जर मधुमेहाचा इतिहास असेल किंवा तुम्ही जर ओबेस असाल, तुम्ही जर स्थूल असाल आणि जर तुम्हाला कोव्हिड-19 झालेला असेल, तर नक्कीच कोव्हिड-19 पश्चात तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. त्याचं कारण असं आहे, की अनुवंशिकतामुळे तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता आहे. स्थूलपणामुळे तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता आहे. ताणतणाव असल्यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर कोरोनाचं इन्फेक्शन किंवा कोव्हिड-19 हे ट्रिगर सारखं काम करतं आणि त्यामुळेच कोव्हिड-19 पश्चात तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणून बऱ्याच वेळेस आम्हाला असे पेशंट्स भेटतात, की कोव्हिड-19 पूर्वी सर मला अजिबात मधुमेह नव्हता किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित होतं. परंतु आता कोव्हिड-19 पश्चात मात्र माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा मला मधुमेह झालेला आहे. पण पण आपण त्यांची ज्यावेळेस हिस्ट्री घेतो किंवा त्यांना विचारतो, की तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला मधुमेह होता का? तर उत्तर येतं हो. त्यांचं जर वजन बघितलं तर ते जास्त असतं. त्यांना ताणतणावाबद्दल जर प्रश्न विचारले गेले तर नक्कीच त्यांना ताणतणाव सुद्धा असतो. नंतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैली बदलली झाली आहे का? बदल झाला आहे का? हे जरी प्रश्न विचारले गेले, तरी त्याची उत्तरे ही हो असतात. आणि ही सगळी कारणं आहेत मधुमेह होण्याची. म्हणजे मधुमेह होणारच होता, पण कोव्हिड-19 मुळे किंवा कोरोनाच्या इन्फेक्शनमुळे फक्त ट्रिगर मिळून त्यांना मधुमेह हा झालेला असतो. म्हणून कोव्हिड-19 पश्चात सुद्धा मधुमेह होण्याची शक्यता ही बरीच आहे. पण त्याचबरोबर कोव्हिड-19च्या उपचारासाठी वापरण्यात आलेली औषधे, जसं मी सांगितलं, ते जरी मॅजिक ड्रग असलं, ते जरी जादुई औषध असलं, बऱ्याच इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये आपण वापरत असलो, पण त्याची मात्रा जी आहे, कोव्हिड-19 मध्ये लागणारी जी मात्रा आहे, त्याचा जो डोस आहे, तो कदाचित रुग्णाच्या फायद्यासाठी म्हणून जास्त वापरला गेला आणि त्यामुळे सुद्धा मधुमेह होण्याची शक्यता आहे. आणि याचबरोबर कोरोना व्हायरस किंवा कोरोना विषाणू जे की मेन कारण आहे कोव्हिड-19चं, ते सुद्धा स्वादुपिंडावर आक्रमण करतं. आता कोरोना व्हायरस किंवा कोणताही विषाणू आणि जीवाणू यामधला महत्वाचा फरक काय आहे? तर जीवाणू हे सेल किंवा पेशीच्या बाहेरून त्याच्यावर अटॅक करतात आणि विषाणू हा सेल किंवा पेशीच्या आतमध्ये जाऊन त्याच्यावर अटॅक करतो. हा फार मोठा फरक आहे आणि पेशीच्या आतमध्ये जाण्यासाठी म्हणून विषाणूला काही ट्रॅक लागतात आणि असे ट्रॅक ज्या पेशीमध्ये आहेत, त्या सर्व पेशीवर हा विषाणू अटॅक करतो. कोव्हिड-19 किंवा कोरोनाचा जर व्हायरस बघितला, तर तो वेगळ्या-वेगळ्या पेशींवर अटॅक करतो आणि त्याच पद्धतीने स्वादुपिंडामधल्या बीटा पेशींवर सुद्धा तो अटॅक करतो आणि या बीटा पेशी बाधित झाल्यामुळे कदाचित इन्सुलिनचा स्त्राव, इन्सुलिन जे संप्रेरक आहे, जे बीटा पेशींपासून निर्माण होतं किंवा बीटा पेशींपासून स्त्रावलं जातं स्वादुपिंडामधून, ते कदाचित हे बाधित झाल्यामुळे, कोरोनाच्या इन्फेक्शनमुळे बाधित झाल्यामुळे हे इन्सुलिनचं प्रमाण हे कमी येतं आणि इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं, की नक्कीच त्या माणसाच्या शरीरातील रक्तशर्करा किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढतं आणि हे सुद्धा मेन कारण आहे कोविड पश्चात मधुमेह होण्याची, की कोरोनाचं इन्फेक्शन किंवा कोरोनाचा व्हायरस हा स्वादुपिंडातल्या बीटा पेशींवर आक्रमण करतो आणि हे बीटा पेशींवर आक्रमण केल्यामुळं बीटा पेशी योग्य स्वरूपात इन्सुलिनचा स्त्राव करू शकत नाही आणि हे इन्सुलिनचा स्त्राव न केल्यामुळे कदाचित रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलं जातं. इथं जर बघितलं तुम्ही तर न्यूरोपिलिन म्हणून एक एक प्रोटीन आहे किंवा एक प्रथिन आहे, ज्याची की गरज असते कुठल्याही पेशीमध्ये एंट्री मिळवण्यासाठी विषाणूला, कोरोनाच्या विषाणूला एंट्री मिळवण्यासाठी या प्रथिनांची गरज असते. त्या ट्रॅकची गरज असते आणि हा ट्रॅक किंवा हे प्रथिने हे बीटा पेशी, स्वादुपिंडातल्या बीटा पेशी यांच्यामध्ये सुद्धा असतात आणि त्यामुळेच कोरोना विषाणू ह्या त्यामध्ये सुद्धा अटॅक करतात, बीटा पेशींवर सुद्धा अटॅक करतात आणि इन्सुलिनचा होणारा स्त्राव हा कदाचित कमी होतो आणि त्यामुळे सुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढतं. म्हणजे नुसतंच अनुवंशिकता किंवा स्थूलपणा किंवा नुसताच ताणतणाव किंवा नुसतंच कोव्हिड-19 मध्ये वापरण्यात आलेले औषधोपचार असंच नाही, तर रिसेंट स्टडीजमध्ये किंवा रिसेंट अभ्यासिकामध्ये असंही आढळून आलेलं आहे, की विषाणू हा कोरोना विषाणू हा स्वादुपिंडामधल्या बीटा पेशी ज्या की इन्सुलिनचा स्त्राव करतात, त्यावर सुद्धा अटॅक करतात आणि कदाचित त्यामुळे इन्सुलिनचा स्त्राव कमी झाल्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलं जातं आणि त्यामुळे बरेचसे रुग्ण आणि बरेचसे आपण जर पेशंट बघितले, तर हे कोव्हिड-19 पश्चात मधुमेहाचे आढळून येतात. आता आपण व्यायामाबद्दल सूचना बघूया. व्यायाम हा मी जसं सांगितलं, की 4 आधारस्तंभापैकी एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. म्हणजे तुमचा आहार व्यवस्थित, नियंत्रित आणि संतुलित असेल, तुम्ही जरी औषधोपचार व्यवस्थित घेत असाल, तुम्हाला जरी मधुमेहाबद्दल शास्त्रोक्त माहिती असेल, तरी सुद्धा
तुमचा मधुमेह हा कदाचित नियंत्रित राहू शकत नाही जर तुम्ही व्यायाम व्यवस्थित केला नाही तर. व्यायामाचा जर अभाव असेल तर नक्कीच तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाणाचं फ्लक्च्युएशन्स हे जास्त होतात. आणि म्हणूनच कोविड-19 मध्ये सुद्धा, कोविड-19 पश्चात सुद्धा किंवा कोविड-19चं इन्फेक्शन होऊ नये म्हणून आणि मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणून सुद्धा व्यायाम हा करणं खूप गरजेचं आहे. आता कोविड-19 मध्ये कोणता व्यायाम करावा? तर असं सांगितलं जातं की होम बेस्ड एक्सरसाइजेस म्हणजे नुसतं वॉकिंग किंवा सायकलिंग किंवा प्राणायाम आणि विविध आसनी हे सुद्धा सफिशियंट आहेत तुमच्या व्यायामासाठी आणि ज्याचा फायदा तुम्हाला मिळवण्यासाठी. व्यायामाबद्दल एक प्रिन्सिपल सुद्धा सांगितलं जातं, फिट, FITT. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, आय म्हणजे इंटेन्सिटी, टी म्हणजे टाईप आणि टी म्हणजे टाईम. तर फ्रिक्वेन्सी किती असावी, इंटेन्सिटी कशी असावी, टाइम किती असावा आणि टाईप कोणता असावा. तर फ्रिक्वेन्सी बद्दल असं सांगितलं जातं की आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस तुम्ही व्यायाम करणं अपेक्षित आहे. टाईप कुठला असावा हे तुमच्या आवडीनुसार आहे किंवा तुमच्या कॅपॅसिटीनुसार आहे. तर सायकलिंग किंवा वॉकिंग हे सुद्धा करू शकता. टाईम दिवसातून कमीत कमी 30 ते 45 मिनिट हे व्यायाम करणं अपेक्षित आहे आणि आठवड्यातले 5 दिवस. आणि इंटेन्सिटी किंवा तीव्रता जर म्हणाल तर हे तुमचे वैद्यकीय सल्लागार ठरवतील, तुमचे डॉक्टर ठरवतील किंवा तुमचे तज्ञ ठरवतील की कुठल्या इंटेन्सिटीने तुम्ही व्यायाम करायला हवा. कारण मधुमेहाबरोबर बरेचसे दुसरेही हृदयरोग किंवा इतरही आजार असतात किंवा बरेचशा मधुमेही रुग्णांना दुष्परिणाम झालेले असतात. उदाहरणार्थ पायांच्या नसा, धमन्या यांच्यावर दुष्परिणाम झालेला असतो, डोळ्यावर दुष्परिणाम झालेला असतो. या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला तुमचे तज्ञ त्यानुसार तीव्रता सांगतील व्यायामाची, पण तसा व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. आणि असा जर व्यायाम केलात तर नक्कीच तुम्ही तुमचा मधुमेह नियंत्रित ठेवू शकता. आणि ह्या मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच जर जर त्रिसूत्रीचं पालन केलं तर नक्कीच आपण कोविड-19चं इन्फेक्शन होणारं त्याचं रिस्क ही नक्कीच कमी करू शकतो. आता आपण बघूया मधुमेह ही रुग्णांनी कोविड लसीकरण घ्यावं किंवा नाही. कारण डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आम्हाला प्रत्येकच रुग्ण जवळपास हा प्रश्न विचारतो की सर खरंच कोविड लसीकरणाची गरज आहे किंवा नाही. किंवा बऱ्याच जणांना दुष्परिणाम आढळून आले आहेत त्यामुळे आम्हाला मधुमेह असल्यामुळे आम्ही कोविड लसीकरण करून घेणं हे गरजेचंच आहे किंवा नाही. तर गैरसमज असा आहे की मधुमेहींनी लस घेऊ नये. म्हणजे मधुमेही रुग्णांमध्ये आहे आणि जनसामान्यांमध्ये सुद्धा असं आहे. पण तुम्ही जर गाईडलाईन्स बघितल्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आपण ज्यावेळेस लसीकरण सुरू केलं त्यावेळेस प्राथमिकतेने किंवा प्राधान्यक्रमाने हेल्थ केअर प्रोफेशनल्सना किंवा डॉक्टर्सना किंवा जे वैद्यकीय सेवेशी निगडीत आहेत अशा लोकांना पहिल्यांदा लस दिली गेली. आणि त्यानंतरचं प्राधान्य जे दिलं गेलं ते जे कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत म्हणजे ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना हार्ट डिसीज आहे अशा लोकांना देण्यात आलं. आणि त्यामुळेच मधुमेहींनी लस घेऊ नये हा गैरसमज आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की मधुमेहींनी लस घेणं गरजेचं आहे, पण त्यांचा मधुमेह नियंत्रित ठेवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मधुमेह नियंत्रित ठेवून त्या पद्धतीनं मधुमेहींनी लस घेणं हे अपेक्षित आहे. दुसरा एक गैरसमज आहे की लस घेताना औषधी आणि इन्सुलिन बंद ठेवावी का? आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की आज मी लस घेतली होती सर, त्यामुळे मी आज गोळ्या घेतल्या नाहीत किंवा त्यामुळे मी आज इन्सुलिन घेतलं नाही. तर हा फार मोठा गैरसमज आहे. ऍक्च्युली लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर दोन्ही वेळेस तुमच्या औषधी, इन्सुलिन, तुम्हाला दिली गेलेली मात्रा, तुम्हाला दिले गेलेले डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे तसेच घेणं हे खूप गरजेचं आहे. नंतर गैरसमज आहे की लसीमुळे दुष्परिणाम हे मधुमेही रुग्णांना जास्त आढळून येतात. तर लसीमुळे होणारे दुष्परिणाम हे सर्वसामान्यांना जसे आहेत, जशा पद्धतीचे आहेत तसेच दुष्परिणाम हे कदाचित मधुमेही रुग्णांमध्येही आढळून येतात. पण त्या दुष्परिणामांना न घाबरता त्याचा होणारा फायदा जाणून घेऊन प्रत्येक मधुमेही रुग्णांनी लसीकरण करून घेणं, प्राथमिकता समजून लसीकरण करून घेणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून बरेचसे गैरसमज दूर दूर करणं गरजेचं आहे आणि मधुमेही रुग्णांनी कोविड लसीकरण करून घेणं हे खूप गरजेचं आहे. तिसरी लाट येणार किंवा नाही कोविड-19ची हा प्रश्न कोणीच किंवा सांगू शकणार नाही की खरंच तिसऱ्या लाट येईल किंवा नाही. किंवा कदाचित बऱ्याच जणांचं असंही म्हणणं आहे की सध्याचे जे रुग्ण आहेत तीच कदाचित तिसरी लाट असू शकते. पण ह्या तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी म्हणून मधुमेही रुग्णांनी स्वतःचा मधुमेह नियंत्रित ठेवणं किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही त्रिसूत्रीचं पालन तर करणं गरजेचंच आहे, ज्यामुळे की तुम्हाला कोविड-19चं किंवा कोरोनाचं इन्फेक्शन होणार नाही. पण त्याचबरोबर मधुमेह नियंत्रित ठेवणं हे सुद्धा अपेक्षित आहे. मधुमेह नियंत्रित ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. पण हा मधुमेह नियंत्रित कसा ठेवता येईल? तर नियंत्रित आहार, नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. रक्त शर्करेची वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यास स्वयंपरीक्षण सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे वेळोवेळीची लॅबमधून करून घेतलेली तपासणी
वैद्यांचा सल्ला, तज्ज्ञांचा सल्ला आणि त्याचबरोबर जर तज्ज्ञांनी सांगितलं असेल आणि तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाणाचं फ्लक्च्युएशन हे जर खूप जास्त असेल, तर त्या पद्धतीने ग्लुकोमीटर वापरून तुम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाणाचं स्वयं परीक्षण करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. औषधी गोळ्या अथवा इन्सुलिनचं योग्य प्रमाणात मात्रा आणि साठवण ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. साठवण एवढ्यासाठी मी म्हणतो, की बऱ्याच वेळेस आपण जर बघितलं तर विलगीकरण आणि हे विलगीकरण जवळपास 2 आठवड्यांचं. तर या 2 आठवड्यांच्या विलगीकरणमध्ये तुम्हाला दुर्दैवानं जर कोरोनाचं इन्फेक्शन झालं किंवा कोव्हिडचं 19चं इन्फेक्शन झालंच, तर तेवढ्या पिरियडपर्यंत, तेवढ्या काळापर्यंत औषध गोळ्या किंवा इन्सुलिनचा साठा असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून आत्तापासूनच त्याचंही साठवण ठेवणं, त्याची मात्रा योग्य प्रमाणात ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. ही एक प्रकारची तयारीच असल्यासारखी आहे. लसीकरण करून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण लसीकरणामुळे बऱ्याच वेळेस किंवा बऱ्याच अंशी तुम्ही प्रतिबंध करू शकता, कोव्हिड-19चा प्रतिबंध करू शकता. मधुमेह नियंत्रित ठेवणं हे तर गरजेचंच आहे. पण त्याचबरोबर मधुमेह नियंत्रित ठेवून लसीकरण करून घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी, की बऱ्याच मधुमेही रुग्णांना हा एक फार मोठा प्रश्न असतो, की सर ठीक आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शर्करा आम्ही तपासतो, रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासतो. आमच्याकडे असलेल्या ग्लुकोमीटरवर तपासतो. पण तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी आम्हाला ज्यावेळेस क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, त्यावेळेस शारीरिक अंतर हे ठेवू शकत नाही किंवा मास्कचा वापर बरेच रुग्ण दुसरे करत नाहीत आणि त्यामुळे आम्हाला कोव्हिड-19चा होण्याचे धोका आहे. अशा वेळेस काय करू शकतो? तर अशा वेळेस टेलिमेडिसिनचा आपण वापर करू शकतो. त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. टेलिमेडिसिन म्हणजे थोडक्यात सांगतो, की तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा, तुमच्या तज्ञांचा हा नंबर जर सेव्ह करून घेतला आणि तो नंबर त्या नंबरवर आता सोशल मीडिया थ्रू जसं WhatsApp आहे किंवा बाकीचे बरेचसे आहेत. त्यानुसार तुम्ही तुमचे जर रिपोर्ट्स कळवले, तर त्याच पद्धतीने तुमचे डॉक्टर सुद्धा थ्रू टेलिमेडिसिन किंवा टेलिमेडिसिनचाच वापर करून तुम्हाला औषधोपचार हे देऊ शकतात. तर या टेलिमेडिसिनचा वापर करून सुद्धा आपण शारीरिक अंतर हे ठेवू शकतो आणि बऱ्याच अंशी कोव्हिड-19चा प्रतिबंध हा करू शकतो. तर ते शेवटी मी एवढंच म्हणेन, की मधुमेही नव्हे तर मधुस्नेही व्हा. याचाच अर्थ असा आहे, की मधुमेह नियंत्रित ठेवा. त्रिसूत्रीचं पालन करा, म्हणजेच शारीरिक अंतर ठेवा, मास्क किंवा मुखपट्टीचा वापर करा आणि हाताची स्वच्छता ठेवा. हे जर केलं तर नक्कीच तुम्ही मधुस्नेही व्हाल आणि कोव्हिड-19चा होणारा प्रसार किंवा कोव्हिड-19ची धोका हा नक्कीच कमी करू शकाल. धन्यवाद.